हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 11 जुलैचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. काव्य आणि पार्थ रिक्षातून उतरतात तेव्हा पार्थ बोलतो, हे मुंबईचं ट्रॅफिक किती वेळ लागला पोहोचायला. तेव्हा काव्य बोलते, अरे मला तर कळलंच नाही वेळ कसा गेला. तेव्हा पार्थला लगेच आठवतो की तो काव्याला बोललेला असतो, काव्य त्याला बोललेली असते की मुंबईचे ट्रॅफिक किती वेळ लागला घरी पोहोचायला. तेव्हा पार्थ हेच उत्तर देतो की मला तर कळलंच नाही कसा वेळ गेला. तेव्हा काव्य रिक्षावाल्याला विचारते, दादा किती झाले. तेव्हा रिक्षावाला बोलतो, 200 रुपये झाले मॅडम. तेव्हा काव्य पैसे देतो आणि पार्थही 200 रुपये देतो. तेव्हा काव्य बोलते, अहो काय करताय, मी देते ना पैसे. तेव्हा पार्थ बोलतो, मला कुणाचीही उधारी नको आहे. तेव्हा पार्थ बोलतो, हे पैसे नाही घेतले तर परत मी तुमच्या रिक्षात बसणार नाही. तेव्हा काव्य बोलते, अच्छा म्हणजे परत माझ्या रिक्षात बसायची तयारी आहे तर. तेव्हा पार्थही पैसे देतो आणि काव्यही पैसे देते. तेव्हा पार्थ जायला लागतो. तेव्हा काव्य बोलते, ठीक आहे हो पार्थ, अजून किती चिडाल, म्हणजे फिसकारलेली मांजर मी आहे पण फिसकारलेला बोका तुमचा झाला आहे. तेव्हा काव्य हसते आणि बोलते, बास आता, सोडा ना राग, एवढा राग तुम्हाला सूट नाही करत. इकडे वसू मानिनी आणि विक्रमला सांगत होते, नाही मला मान्य आहे, जीवा आणि काव्य बदलले, ते आपल्या आपल्या पार्टनरला काही ना काही कारणाने खुश ठेवण्यासाठी पुढाकार घेतात. पण त्यांचे पार्टनर्स त्यांना हवा तेवढा रिस्पॉन्स देत आहेत का? नाही ना. सांग ना, बघ ना, नंदिनी आणि पार्थ बदलले, ते खुश नाही आहेत, हे का दिसत नाही तुला. तेव्हा विक्रम बोलतो, बस झाली तुमची चर्चा, बस झाली आता, या शेंगांपेक्षा तुमची चर्चा जास्त गरम व्हायला लागली, आता बस झाली. तेव्हा विक्रम बोलतो, हे मानिनी तू सत्यनारायण कर, आपली मुलं बसतील पूजेला. तेव्हा विक्रम बोलतो, ताई तू काही टेन्शन घेऊ नको, त्याचा काही राडा होणार नाही, आणि तसा काही राडा झालाच ना तर काव्याने तुला केक भरवला होता ना त्यावेळी, तसा तू शिरा भरव तिला, हाय काय आणि नाही काय. तेव्हा मानिनी विचारात पडते, खरंच पार्थ आणि नंदिनीचं वागणं का बदललं असेल. इकडे जीवा आणि नंदिनी रिक्षाने येतात. इकडे नंदिनी रिक्षात उतरते आणि बोलते थँक्यू. तेव्हा जीवा तोंड लपवून घेत होती या साईडला. तेव्हा नंदिनी बोलते, नाही खरंच तुम्ही खड्डे चुकवत, रस्ते चुकवत खूप छान आणलं आहे, त्याबद्दल थँक्यू. थोडा वेळ लागला पण काही हरकत नाही, आणि हो गाणी पण चांगली लावली होतीस. जीवा चेहरा रुमालाने झाकून तिकडे तोंड करून तिच्याशी बोलत असतो. तेव्हा नंदिनी बोलते, हे घ्या पैसे, आणि जीवाला बोलते की अहो तिकडे काय बघताय. तेव्हा जीवा गोंधळतो की नंदिनीकडे कसं बघायचं. तेव्हा जीवा उगाच जोरजोरात खोकलायला लागतो. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं. तेव्हा जीवा बोलतो, काय नाही, ते पावसाळ्यामध्ये ना मला मध्ये मध्येच खासी होत असते, त्याच्याकडे तुम्ही काही लक्ष देऊ नका, तुम्ही जावा जावा जावा. तेव्हा नंदिनी बोलते, अहो जावा काय, पैसे तर घ्या. तेव्हा जीवा बोलतो, पैशांचं काय आहे, पैसे नाही दिले तरी चालतंय. तेव्हा नंदिनी बोलते, असं कसं तुम्हाला चालतं, घ्या पैसे घ्या. तेव्हा नंदिनी बोलते, घ्या पैसे घ्या. तेव्हा जीवा बोलतो, बरं द्या. न बघताच तो नंदिनीकडनं पैसे घेतो. नंदिनी पैसे देते आणि पुढे जाते. तेव्हा जीवाही रिक्षातनं उतरतो. तेव्हा जीवा बोलतो, वा वा जीवा, जमले तुला, नंदिनीसोबत प्रवास केला आणि तिला कळलं सुद्धा नाही, क्या बाते क्या बाते. तेवढ्याच जीवाला फोन येतो. तेव्हा जीवा फोन उचलतो आणि बोलतो, हा दादा, थँक्यू, काम झालं आहे आणि तुमच्यामुळेच झालं आहे, पटकन बंगल्याजवळ या. हो मी इथेच थांबलो आहे आणि तुमची ऑटो घेऊन जा, थँक्यू. इकडे रात्री काव्य ड्रेसिंग टेबलच्या तिथे बसलेली असते आणि पार्थ फोनवर बोलत असतो की ऑफिसच्या बाहेर गाडी पार्क केली आहे, उद्या घेऊन जा आणि पंक्चर काढून घ्या. तेव्हा पार्थ फोनवर बोलत असतो की नाही, पंक्चर काढली झाली की कोणी हवा काढली ते नाही माहिती. तेव्हा काव्य मनात बोलते, मीच पंक्चर केली आहे गाडी, हवा काढली आहे बोक्या. या बोक्याला जर कळलं तर मी त्याच्या गाडीची हवा काढली तर सॉलिड ओरडेल मला. तेव्हा पार्थ काव्याकडे बघत असतो. तेव्हा काव्य पटकन उठते आणि बोलते, बघताय काय असं माझ्याकडे, मी नाही काही केलं आहे. तेव्हा पार्थ बोलतो, मी काही बोललो का. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, तुम्ही काही बोलतच नाही आहात. तेव्हा पार्थ तोंड फिरवून निघून जातो. तेव्हा काव्य बोलते, पार्थ बरं मला तुम्हाला विचारायचंच राहिलं. तेव्हा काव्य विचारते, काय मग, कसं वाटलं आजचा सफर. तेव्हा पार्थ बोलतो, माझ्या मागे लागण्यापेक्षा तुमचा अभ्यास सफर होतोय त्याच्या मागे लागा. तेव्हा काव्य बोलते, काही सफर होत नाही, माझा अभ्यास कळलं ना, हुशार आहे मी. तुम्हाला वरवर जरी अशी दिसत असली ना तर खरंच मी खूप हुशार आहे आणि सिन्सिअर पण आहे. तुम्हाला माहीत नाही हो माझं पाठांतर किती चोख आहे, मी 10वीत होती ना. तेव्हा पार्थ बोलतो, नका सांगू, काही गरज नाही. तेव्हा काव्य बोलते, का. तेव्हा काव्य बोलते, बोर करते का मी. तेव्हा पार्थ बोलतो, मला आता कोणाच्याच जुन्या आठवणींमध्ये रमायचं नाही आहे. असं बोलून पार्थ तिथून निघून जातो. काव्याला खूप वाईट वाटतं. इकडे जीवा आपलं खाली अंथरून बळकटी घालत असतो. तेवढं तिथे नंदिनी येते आणि पाय घसरून पडते. तेव्हा जीवा पटकन तिला पकडतो. तेव्हा जीवाने नंदिनीचा हात पकडलेला असतो. नंदिनी त्या हाताकडे बघते, जीवाही बघतो. जीवा स्माईल करत असतो. नंदिनी सावरून बाजूला होते. तेव्हा नंदिनीच्या हातात तांब्या आणि फुलपात्र असतं. तिच्या हातातलं फुलपात्र खाली पडतं. जीवा उचलतो आणि फुलपात्र घेऊन नंदिनीसमोर उभा राहतो. नंदिनी हात करते. जीवाला असं वाटतं की नंदिनीने त्याच्या हातावर हात ठेवायला लावते. जीवा हात ठेवणार तेवढ्यात नंदिनी हात बाजूला करते आणि त्याला खुणवते की फुलपात्र हवं आहे. तेव्हा जीवा तिच्या हातावर फुलपात्र ठेवतो.
नंदिनी जायला लागते तेव्हा जीवा बोलतो काय पाणी मिळेल का प्यायला. माझी आजी म्हणायची पाण्याला कधी नाही म्हणू नये प्लीज. तेव्हा नंदिनी फुलपात्र आणि तांब्या जीवाच्या हातावर ठेवते. तेव्हा जीवा बोलतो देतेस का प्लीज. तेव्हा जीवा बोलतो थँक्स. तेव्हा नंदिनी जाते आणि कपड्यांची आवर करते. जीवा फुलपात्र आणि पाणी आवाज करत पित असतो. तेव्हा नंदिनी पुन्हा तोंड फिरवून कपाटात कपडे ठेवायला जाते. जीवा पुन्हा तिच्या पाठीमागे जातो आणि परत फुलपात्र आणि पाणी आवाज करून ओढतो. जीवा खूप वेळाचा नंदिनीच्या मागे फिरत असंच करत असतो. तेव्हा नंदिनी जीवाकडे बघते. तेव्हा जीवा बोलतो सॉरी तुला त्रास झाला का मी असा आवाज करून पाणी पितोय ते. ॲक्च्युली एक बाई आहे, चकाचक बाई आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की ज्यांचं मन साफ असतं ते चहा कॉफी किंवा असं पाणी पिताना आवाज करून पितात. तेव्हा नंदिनी बोलते अच्छा मग त्या बाईला सांगा असं काहीही नसतं. तेव्हा जीवा शांत होतो आणि बोलते खरंच नसतं. नाही तू आता म्हणालीस ना की त्यांना जाऊन विचारा म्हणून जस्ट विचारतोय की खरंच असं काही नसतं. तेव्हा नंदिनी बोलते नसतं असं काहीच नसतं. तेव्हा नंदिनी जाणार तेव्हा जीवा बोलतो मला नाही या चकाचक बाईचं कळतच नाही. आत्ता असं म्हणताय असं काही नसतं. त्या ना आपल्या निर्णयावर ठामच राहत नाही. तुला काय वाटतं याबद्दल. तू का रागाने बघतेस माझ्याकडे. मी त्यांच्याबद्दल बोलतोय. ते काय झालं आम्ही एकदा चहा पित होत्या आणि त्या बशीतून चहा पित होत्या तेव्हा ना त्या अशा फुर करून आवाज करून चहा पित होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा ते मला असं म्हणाल्या आणि आत्ता त्या म्हणतात असं नसतं म्हणून नेमकं कोणतं म्हणणं खरं मानायचं त्यांचं. तेव्हा नंदिनी बोलते आत्ता जे बोलेन ते खरं मानायचं असं काहीही नसतं. उलट काही काळानंतर या अशा फिलॉसॉफीज चुकीच्या वाटायला लागतात. काय आपलं मन साफ असेल पण समोरच्याचं मन साफ असेलच असं काही नाही. चकाचक बाई काही गोष्टी इमोशनल होऊन बोलत होत्या पण आता प्रॅक्टिकली सांगते. असा आवाज करून पाणी प्यायल्याने समोरच्याला फक्त त्रास होतो आणि आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यावी. हे बोलून नंदिनी तिथून निघून जाते. जेव्हा त्या पाण्याच्या फुलपात्राकडेच बघत असतो. इकडे वसू रम्याला बोलते तू मारी म्हणाली होतीस रम्या आणि पार्थ आणि काव्या एकत्र येणार नाहीत. तेव्हा रम्या बोलते नाहीच येणार. तेव्हा वसू बोलते आले. आम्ही सगळे हॉलमध्ये बसलो होतो आणि काव्या आणि पार्थ घरी एकत्र आले. तुला सांगते ना मला ना माणीचं म्हणणं पटायला लागलं आहे आता. तेव्हा रम्या विचारते काय. तेव्हा वसू बोलते हेच की बदलाचे वारे आता वाहू लागले आहेत. तेव्हा रम्या गांगरते आणि बोलते नाही 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 असं व्हायला नको आहे. ह्या पार्थ पण नागीकडे असं दाखवतोय की मी काव्यावर की खूप चिडलो आहे आणि दुसरीकडे तिच्याबरोबर हसत हसत घरी येतो. तेव्हा वसू बोलते एक मिनिट रम्या तो हसत घरी आला नाही म्हणजे ते दोघं एकत्र आले. कालपासून धड पार्थ काव्याशी नीट बोलतही नाही आहे. तेव्हा रम्या बोलते बोलत नाही आई याचा अर्थ कुठेतरी नक्की काहीतरी पाणी मुरतं आहे. ते कुठे मुरतं आहे ना ते आपल्याला शोधून काढायलाच हवं. तेव्हा रम्या अशी नोटबुक खाली फेकते आणि खाली काहीतरी पडतं. तेव्हा वसू पटकन तो कागद उचलते इन्व्हलपसारखा आणि वसूला ते आठवतं की काव्याच्या रूममध्येही असंच काहीतरी खाली पडलं होतं. तेव्हा वसू बोलते इन्व्हलप रम्या तुला आठवते मी तुला म्हटलं होतं की असंच एक ब्राऊन कलरचं इन्व्हलप काव्याच्या रूममध्ये जे तिने माझ्या हातातून घाईतून काढून घेतलं होतंस. तेव्हा रम्या बोलते हो तू म्हणाली होतीस. तेव्हा वसू बोलते मला ना दाट शंका आहे रम्या की त्या इन्व्हलपमध्ये नक्की असं काहीतरी की ते आपल्याला कळू नये असं काव्याला वाटतं. आई शंका आहे म्हणून लगेच खात्री करून घेऊयात ना आपण. पण कसं करणार ते इन्व्हलप हातात पडायला पाहिजे ना. तेव्हा रम्या बोलते एक आयडिया उद्या जेव्हा पार्थ ऑफिसला जाईल आणि काव्या तिच्या क्लासला जाईल तेव्हा तिच्या रूममध्ये जाऊन इन्व्हलप घे ना. बघ त्यामध्ये काय आहे. कदाचित त्यामध्ये पार्थचं न असण्याचं कारण असू शकतं. राईट रम्या यू आर ॲब्सोल्युटली राईट. आता मी उद्याच तिच्या रूममध्ये जाते आणि ते इन्व्हलप बघते. त्यात जे काही आहे ना ते नक्कीच आपल्यापासून जास्त काळ लपून राहणार नाही. इकडे पार्थ किचनमध्ये असतो आणि त्याच्या विचारांमध्ये असतो. तेवढं तिथे नंदिनी येते. नंदिनी पार्थजवळ जाते. तेव्हा नंदिनी बोलते पार्थ. तेव्हा पार्थ बोलतात तुम्ही. तेव्हा नंदिनी बोलते द्या मी करते. तेव्हा पार्थ बोलतो आय डू इट. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही घेणार कॉफी. तेव्हा नंदिनी बोलते चालेल. तेव्हा पार्थ नंदिनीसाठीही कॉफी बनवतो. तेव्हा पार्थ नंदिनीला बोलतो मला वाटलं काव्य आल्या. तेव्हा नंदिनी बोलते अजून जागी आहे ती. तेव्हा पार्थ बोलतो दिवसभर माझ्या मागे धावू मला असं वाटलं झोपले असतील त्या. तेव्हा पार्थ विचारतो जीवाचं काय. तेव्हा नंदिनी बोलते माहीत नाही झोपली असतील कदाचित. दिवसभर माझा राग दूर करण्याचा इतके प्रयत्न केले झोपलेच असतील बहुतेक दमून. तेव्हा नंदिनी पार्थला सांगत असते की आज जीवा मला बाईकवर सोडवायला आले होते. येताना मी म्हटलं की मी रिक्षाने जाणार मला नाही यायचं तुमच्यासोबत तर येताना रिक्षा घेऊन आले. तेव्हा नंदिनी बोलते नुसती रिक्षा नाही रिक्षावाला बनून आले. तेव्हा पार्थ बोलतो म्हणजे. तेव्हा नंदिनीला ते आठवतं जेव्हा मीटर टाकतो तेव्हा ती त्याचं वॉच बघते. तेव्हा पार्थ बोलतो की म्हणजे पूर्ण प्रवासात तो जीवाने हे ओळखताच आलं नाही तुम्हाला. तेव्हा नंदिनी बोलते नाही ना अजिबातच नाही. पण रिक्षातून उतरताना त्याचे पैसे देताना तेव्हा मी त्यांच्या हातातलं वॉच बघितलं तेव्हा ओळखलं मी त्यांना.
तेव्हा नंदिनीला ते आठवतं की जेव्हा नंदिनी त्या जीवाला पैसे देत असते तेव्हा जीवाचं तोंड तिकडे असतं आणि तो नंदिनीकडे पैशांसाठी हात पुढे करतो. तेव्हा नंदिनी त्याचं वॉच बघून त्याला ओळखते आणि ते पार्थला सांगत असते. तेव्हा पार्थ बोलतो की इथेसुद्धा तेच. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे काव्या. तेव्हा पार्थ बोलतो की काव्याला रिक्षात माझ्यासोबत गाडीत बसायला आवडायचं नाही, म्हणून त्यांना एकदा पिकअप करायला मी रिक्षा घेऊन गेलो होतो. सुरुवातीला त्या रिक्षात बसायलाही तयार नव्हत्या पण बसल्या. पण आज मी त्यांच्यासोबत रिक्षात बसावं म्हणून ऑफिसला आल्या. माझ्या गाडीच्या टायरची हवा सोडली. तेव्हा पार्थला आठवतं, पार्थने बघितलेलं असतं की काव्याला त्याच्या गाडीची हवा काढताना. पार्थ नंदिनीला सांगत असतो. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे काव्याने केलं हे सगळं? वेडी मुलगी आहे, मनात येईल ते करते. तेव्हा पार्थ बोलतो वेड्याच आहेत, हे दोघंही वेडे आहेत, काय करायचं यांचं? तेव्हा नंदिनी बोलते काय करायचं? तेव्हा नंदिनी बोलते पाण्यात जसा दिवा सोडून देतात तसं सोडून द्यायचं. बायकांनी का देवघरात दिवा लावून ठेवतात, तेल असेपर्यंत वात असेपर्यंत तो देवत राहतो. त्यानंतर देवाचं राज्य, अंधारही त्याचंच आणि उजेडही त्याचंच. तेव्हा पार्थ बोलतो पण मला या नात्याचा उजेड दूरपर्यंत नाही दिसत आहे, सगळं अंधार. त्यामुळे मागे फिरून या नात्याचा उजेड शोधावा असं नाही वाटत आहे मला. आता असं वाटतं त्यांना सांगून टाकावं की डिवोर्स हवा होता ना, आता केल्याच आहे, आता घ्या आता डिवोर्स. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.